आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा प्रकारचा ट्रॅक्टर पाहिला होता. हो सगळं सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडकेबाज ब्लॉगरच्या तडकेबाज ब्लॉग मध्ये. आज आहे 60 दिवसात 10,000 फॉलोअर्स करण्याचा दिवस 11वा. आज आहे ना, कॉलेजला जात असताना मित्रले घाबरलो होतो, कारण फर्स्ट टाइम आपल्याला पहिलवान फॅन्स लोक भेटायला आले होते. मग त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन मी डायरेक्ट कॉलेजमध्ये एंट्री केली. मी आज कोणत्याही प्रकारचे लेक्चर न करता डायरेक्ट आमच्या कॉलेजच्या ग्राउंड वर येऊन पोहोचलो. आता कॉलेजच्या ग्राउंड वर यायचं कारण म्हणजे आम्ही एक पथनाट्य करणार आहे आणि त्याच पथनाट्याच्या सरावासाठी ठिकाण कॉलेजचं ग्राउंड निवडलं होतं. आता आम्ही ज्युनियर मुलं नवीन आहे म्हणून आमचे देवा सर आणि श्रेया दिदी यांची चर्चा चालली होती की आम्हाला कशा प्रकारे ट्रेन करायचं. आणि थोड्या वेळाच्या चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला की प्रत्येकाने कोणती एक गोष्ट निवडायची आणि त्या गोष्टीतलं कोणतंही पात्र घ्यायचं आणि ते सगळ्यांना सादर करून दाखवायचं. आणि असं ऐकल्यानंतर आमच्या सिद्धूचा विचारांचा प्रवाह एकदम नदीसारखा वाहू लागला आणि त्या विचारांच्या प्रवाहाला कुठंतरी एका ठिकाणी स्टॉप मिळाला आणि त्याच्या डोक्यात एक गोष्ट आली. ती गोष्ट म्हणजे टोपीची. तुम्ही टोपीवाल्या माकडांची गोष्ट ऐकली का नाही मला कमेंट मध्ये सांगा. सगळ्यांच्या गोष्टीचे सादरीकरण करून झाल्यावर आता वेळ माझ्यावर आली होती. आता तुम्ही सगळ्यांनी भोपळ्यावाल्या म्हाताऱ्याची गोष्ट ऐकलीच असन. तीच गोष्ट मी कशा तरी वेडवाकड्या पद्धतीने सादर करायचं ठरवलं. सगळ्यांच्या गोष्टीचं सादरीकरण करून झाल्यावर आम्हाला आमच्या बुद्धीच्या तारांना 220 आणि 440 करंट देण्यासाठी आमच्या देवा सरांनी खूप मोठमोठे टास्क द्यायचे ठरवले. हे टास्क असे स्वरूपाचे होते की आमच्या देवा सर जे आम्हाला सांगतील ती गोष्ट इमॅजिन करून तो बनवण्याचा एक प्रयत्न करायचा. आता मी तुम्हाला सांगतो आम्ही काय काय केलं होतं. ही आहे आमच्या पद्धतीची एक बाग, हे शेतात असणाऱ्या गोष्टी, हा आहे आमच्या पद्धतीचा दवाखाना, हा विशिष्ट प्रकारचा बाजार. आम्ही शेतातली थीम करत असताना आमच्या शंभूदादा आणि सिद्धूनी एक खूप आधुनिक प्रकारचा ट्रॅक्टर केला होता. सगळा सराव करून झाल्यानंतर आमची पथनाट्याची सगळी गँग कॅन्टीनच्या दिशेने चहाची 90 ओढण्यासाठी निघालो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. भेटूया चॅलेंजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये.